चला आज आपण पावभाजी बनवूया। त्यासाठी आपण इत्यादी साहित्य घेतले आहे। बटाटे, वाटाणा, फ्लावर, गाजर, कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि मिरची घेतली आहे। फोडणीसाठी कांदा बारीक कापलेला, टोमॅटो बारीक कापलेला आणि कोथिंबीर घेतली आहे। चला तर आपण आता हे सर्व मिश्रण कुकरमध्ये शिजायला टाकूया। हे सर्व आपण धुवून घेतले आहे स्वच्छ पाण्याने। आता आपण ते कुकरमध्ये शिजवायला घालूया। सर्व साहित्य कुकरमध्ये घालून घेतले आहे। हे शिजवण्यासाठी थोडे पाणी घालून घेऊ। आता कुकर बंद करूया आणि 2 शिट्ट्या घेऊया। हे पहा आपलं सर्व शिजून घेतलं आहे। आता आपण हे बारीक करून घेऊ। सर्व छान असं बारीक करून घेऊ। हे अशा प्रकारे आपण सर्व बारीक करून घेतले आहे। आता आपण गॅसवर शिजवून घेऊया। आपण कढईत तेल गरम करून घेतले आहे आणि आता बारीक केलेला कांदा घालून घेऊया तेलात। कांदा लाल होईस्तोवर परतून घेऊया। थोडासा कांदा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। तर अद्रक लसूण पेस्ट परतून घेऊ। आता आपला कांदा अद्रक लसूण पेस्ट छान प्रकारे परतून झाली आहे। त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो चांगला परतून घेऊया। आपण मसाल्यामध्ये पावभाजी मसाला, लाल मिर्च, धनिया पावडर आणि मीठ घेतले आहे। ते आता आपण घालून घेऊया। थोडी हळद। मसाला छान प्रकारे परतून झाला आहे। आता आपण सर्व मिश्रण घालून घेऊया कढईत। थोड्या वेळ आपण पावभाजी कमी गॅसवर ठेवून देऊ। पावभाजी चांगल्या प्रकारे शिजली आहे। त्याच्यात आपण लिंबाचा रस घालून घेऊया। लिंबाचा रस शिजल्यानंतर घालून घ्यायचा। सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घालून घेऊया। हे पहा अशी आपली पावभाजी झाली आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया। पावभाजीसाठी आता आपण पाव तुपामध्ये गरम करून घेऊया। ते असे पाव गरम करून घेऊ। पाव अशा प्रकारे आपण गरम करून घेतले आहे। आपली पावभाजी तयार झाली आहे। तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राइब करा।